Welcome to all of you in today's lecture. Let's start new point complex reaction. मागच्या लेक्चरला आपण ऑर्डर आणि मॉलिक्युलॅरिटी यातला डिफरन्स पाहिला. आज आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन बघतोय. कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे ॲक्च्युली काय तर मल्टीस्टेप रिॲक्शन कॅन बी फर्दर ब्रोकन, जी पुढे ब्रोकन होऊ शकते त्याला मल्टीस्टेप रिॲक्शनलाच त्या कॉम्प्लेक्स रिॲक्शन असं म्हणतात. ओके, बघा इथे डेफिनेशन इन शॉर्ट वर्ड्समध्ये मी दिली आहे. मल्टीस्टेप रिॲक्शन कॅन बी फर्दर ब्रोकन इन टू स्मॉल स्टेप्स इज कॉल्ड अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. बट इलिमेंटरी रिॲक्शन्स आर सिंगल स्टेप रिॲक्शन. मागच्या लेक्चरला आपण जे इलिमेंटरी रिॲक्शन बघितली ती सिंगल स्टेप होती. लेट सी जस्ट अ सिम्पल एक्झाम्पल. 2NO2Cl gives 2NO2 plus Cl. ओके, लेट सी. बघा याची स्टेप फर्स्ट. आता ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. वरती सांगितलं की ती मल्टी स्टेप असते म्हणून ह्याच्यामध्ये काही स्टेप्समध्ये ती आपण ब्रोकन करू शकतो. लेट सी. म्हणून इथं बघा लिहिलं आहे 2NO2 फर्स्ट स्टेप आहे NO2Cl गिव्ज NO2 प्लस Cl, ज्याला की आपण स्लो रिॲक्शन असं पण म्हणतो. स्टेप सेकंडमध्ये पुन्हा दुसरा जो NO2Cl आहे प्लस या Cl बरोबर तो रिॲक्ट होतो आणि गिव्ज NO2Cl प्लस Cl2. मग जी काही पहिल्या स्टेप आहे ती स्लो असते आणि सेकंड वन इज अ फास्ट. ओव्हरऑल रिॲक्शन आपण याच्यावरून लिहू शकतो. हा Cl आणि हा Cl देज आर कॅन्सल्स टू इच अदर. देन हिअर इज अ फॉर्म 2NO2Cl गिव्ज 2NO2 प्लस Cl2. ओके, नाव कन्सिडर. आता आपण जस्ट आणखी एक रिॲक्शन कन्सिडर करूया. 2H2O2 गिव्ज 2H2O प्लस O2. मग याचा रेट लॉ जर का लिहायचा झाला तर आपण KH2O2 असं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 लिहितो. वी कॅन से रेट लॉ ऑफ सिम्पल रिॲक्शन. मग आता ही सिम्पल रिॲक्शन होती म्हणून आपण याचा रेट लॉ लगेच लिहू शकलो. बट नॉट फॉर कॉम्प्लेक्स रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शनसाठी मात्र पॉसिबल नाही आहे. ओके, ड्युरिंग दिस रिॲक्शन राईट. आता जर का आपल्याला याचा रेट लॉ लिहायचा असेल तर काय करायचं तर जी स्लो स्टेप आहे त्या स्लो स्टेपचा आपण रेट लॉ लिहू शकतो. बघा इथे लिहिले आपण जस्ट तीच रिॲक्शन आपण घेतली. स्लो स्टेपचा रिॲक्शन रेट म्हणून लिहिला. स्लो स्टेप रेट डिटरमायनिंग स्टेप असते आणि त्या जे काय स्लो स्टेपची स्लो स्टेप रिॲक्शन आहे ती रेट डिटरमायनिंग स्टेप आहे. नाव लेट सी. आता आपण मॉलिक्युलॅरिटी पाहिली ॲज वेल ॲज एलिमेंटरी रिॲक्शन पाहिले, कॉम्प्लेक्स रिॲक्शन पाहिलं. आता आणखी एक सोपा आणि महत्त्वाचा पॉईंट बघूया, रिॲक्शन इंटरमिडिएट. लेट सी अगेन्स्ट दिस एक्झाम्पल. 2NO2Cl गिव्ज 2NO2 प्लस Cl2. फर्स्ट स्टेप आपल्याला माहिती आहे की नाही आणि ही जस्ट वन इज अ सेकंड स्टेप. मग बघा या रिॲक्शनच्या दरम्यान तुमच्या एक लक्षात आलं असेल की इथं Cl कुठेच नव्हता आणि ॲट लास्ट पण कुठेच नाही. हा इथे तयार झाला आणि इथंच मध्ये संपला येतो. म्हणजे Cl ड्युरिंग रिॲक्शन इज अ फॉर्म अँड ऑल्सो यूज दॅट मॉलिक्युल्स आर नोन ॲज अ रिॲक्शन इंटरमिडिएट. म्हणजे Clला काय म्हणू शकतो आपण रिॲक्शन इंटरमिडिएट असं म्हणू शकतो. म्हणून बघा डेफिनेशन आपण काय सांगू शकतो. रिॲक्शन इंटरमिडिएटची काय आहे. न्यूमरिकलमध्ये आपल्याला रिॲक्शन इंटरमिडिएट काढायला सांगितलं जातो. त्यावेळी लक्षात ठेवायचं असा मॉलिक्यूल जो सुरुवातीला नाही तो मध्यात तयार होतो आणि मध्यातच संपतो सुद्धा त्याला म्हणायचं रिॲक्शन इंटरमिडिएट. अशी स्पेसीज दॅट आर फॉर्म ड्युरिंग कोर्स ऑफ रिॲक्शन अँड यूज्ड ऑल्सो ड्युरिंग कोर्स ऑफ रिॲक्शन. अशी स्पेसीज दी रिॲक्शनच्या दरम्यान सुरू होते आणि रिॲक्शन संपण्यापूर्वी तो संपतो सुद्धा. म्हणजे हे असं का होतं बिकॉज दीज मॉलिक्युल्स आर अनस्टेबल. आणि ते खूप अनस्टेबल्स असतात. लगेच कुठल्याही दुसऱ्या इतर मॉलिक्युलसोबत ते रिॲक्ट करतात आणि लगेचच स्टॅबिलिटी ॲक्युपाय करतात. म्हणून बघा रिॲक्शन इंटरमिडिएटची आपण इथं डेफिनेशन बघितली. बघा आता फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन दिली आहे. त्या रिॲक्शनचं आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शन विचारले, रेट लॉ आणि रिॲक्शन इंटरमिडिएटसुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. जस्ट सी हिअर NO2 प्लस F2 गिव्ज NO2F प्लस F. ही फर्स्ट स्टेप रिॲक्शन त्याची आणि ही सेकंड स्टेप दिलेली आहे. लेट सी आपण ती रिअरेंज करून घेऊया ॲज इट इज. NO2 प्लस F2 गिव्ज NO2F प्लस F आणि त्या दोन्ही स्टेप रिॲक्शन आपण लिहून घेतल्या. याच्यामध्ये हा म्हणजेच काय पहिल्या आपलं जे काही सब क्वेश्चन आहे त्याचं आन्सर रेडी झालं. ही झाली ओव्हरऑल रिॲक्शन आपण लिहिली. काय हा F आणि हा F कॅन्सल टू इच अदर. देअरफॉर 2NO2 F2 gives
2NO2F ओव्हरऑल रिॲक्शन. ह्याचा रेट लॉ लिहिताना तुम्हाला मग शिकवलं मगाशी मी की जर कॉम्प्लेक्स रिॲक्शन असेल तर स्लो स्टेपचा रेट लॉ लिहायचा, म्हणून आपण ह्या स्लो स्टेपचा रेट लॉ इथं लिहिला. आणि रिॲक्शन इंटरमिडिएट तर सोपा आहे, जो दरम्यान तयार झाला आणि दरम्यानच संपला, दॅट इज अ F. आलं लक्षात? तर अशा प्रकारचे न्यूमरिकल्स पण या तिन्ही पॉईंटवरती तुम्हाला ओव्हरऑल रिॲक्शन लिहा, रेट लॉ लिहा आणि रिॲक्शन इंटरमिडिएट लिहा, याच्यावरती विचारला जाऊ शकतो. तर सोपं आहे. कॉम्प्लेक्स रिॲक्शनसुद्धा सोपी आहे, ती मल्टीस्टेप रिॲक्शन असते. ॲज वेल ॲज त्यानंतर आपण रिॲक्शन इंटरमिडिएट बघितला, जो की रिॲक्शनच्या दरम्यान अशी स्पेसिस आहे, ती रिॲक्शनच्या दरम्यान तयार होते आणि संपते सुद्धा. म्हणजे अशा प्रकारचा एक हे तिन्ही पॉईंट जे आहे, मॉलिक्युलॅरिटी, एलिमेंटरी रिॲक्शन, कॉम्प्लेक्स रिॲक्शन आणि रिॲक्शन इंटरमिडिएट, हे पॉईंट आपण कव्हर केले आणि अतिशय सोपे असे पॉईंट आहेत. मॉलिक्युलॅरिटीने ऑर्डर ऑफ रिॲक्शन पण आपण बघितला, गिव्ह डिफरन्स त्याच्यामधला पण तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन या पॉईंटवरती विचारले जातात. तेव्हा स्टेप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे आपण त्या स्टेप विथ रिॲक्शन कंप्लीट केली आणि ती ओव्हरऑल रिॲक्शन होती. रेट लॉ लिहिताना जर कॉम्प्लेक्स रिॲक्शन असेल तर मात्र स्लो स्टेपचा जे काय आहे ते रेट लॉ लिहू शकतो आणि इंटरमिडिएट तर सोपीच आहे स्पेसिस. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकताय. सो नेक्स्ट पॉईंट वी विल बी सी ऑन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू फॉर ऑल ऑफ यू.